सर्व विद्यार्थी मित्रांचं आणि बांधवांचं दाही दिशा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज या ठिकाणी आपण नवी मुंबई पोलीस कार्यालय जिथे की PSIचं ग्राउंड चालू आहे त्या ठिकाणी भेट दिली आहे. तर आजच्या PSIच्या ग्राउंडमध्ये दोन ट्रान्सजेंडर व्यक्तींचं ग्राउंड होतं. त्यांचं ग्राउंड कसं आहे, कशा प्रकारे आहे याची माहिती बरेच विद्यार्थी मित्रांना माहीत नाही किंवा इतरही जे ट्रान्सजेंडर तयारी करत असतील त्यांना प्रेरणा देण्यासाठी आपण मॅडमचा आज इथे इंटरव्ह्यू कंडक्ट करत आहोत. तर सर्वप्रथम मॅडम तुमचं नाव काय, आपला परिचय थोडक्यात करून द्या. माझं नाव विना काशीद, मी मूळचे कराडचे आहे, जिल्हा सातारा, आणि मी दीपस्तंभ जळगाव येथे MPSC ची तयारी करत होती. ऍक्च्युली मी 2022च्या MPSC साठी कंबाईनसाठी म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म भरलेला, पण आम्हाला कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन नसल्यामुळं मी मॅटमध्ये केस दाखल केलेली. पण मॅटने एक सीट वॅकंट ठेवली, कारण की महाराष्ट्र गव्हर्नमेंट 72% अबाव रिझर्वेशन गेल्यामुळे आम्हाला रिझर्वेशन देत नव्हते. त्यामुळे त्यांनी आम्हाला एक सीट वॅकंट ठेवून आमचा कट ऑफ प्रत्येक स्टेजला वेगळा लावला. त्यातून आम्ही मेन्समध्ये 2 जणी पुढे आलो, मी आणि अजून एक ट्रान्सजेंडर होती पुण्याची. मग त्यातील मी क्वालिफाईड झालेले आहे, मला 82 मार्क्स पडलेले आहेत. आताच्या PSIचा जो इव्हेंट होते त्याच्यामध्ये 82 मार्क्स पडले. आता नेक्स्ट स्टेज आमची इंटरव्ह्यू असेल आणि त्याच्यानंतर जे मॅटचा निर्णय आहे त्यानुसार ते फॉलो फायनल रिझल्ट लागतील. आणि निश्चितच मॅडम मला असं वाटतं तुम्ही PSI म्हणजे तुम्ही एकच आहेत क्वालिफाय झालेला. एक्झॅक्ट. तर आपण असं म्हणू शकतो का तुमची सीट फिक्स आहे PSI साठी, है ना? तर म्हणजे आजचं जे ग्राउंड होतं तर कशा प्रकारे इव्हेंट असतात त्याबद्दल थोडी विद्यार्थ्यांना माहिती द्या. ग्राउंड साठी पहिल्यांदा तुम्हाला 400 मीटर असतं, त्याच्यानंतर गोळा फेक असतो आणि लांब उड्या असतो. मग त्याच्यात तिन्हीमध्ये मला 82 मार्क्स पडले. ऍक्च्युली हे इव्हेंट म्हणजे आम्ही ट्रान्सजेंडर फिमेल असल्यामुळे आम्हाला महिलांचा क्रायटेरिया देण्यात आलेला होता. जे ट्रान्सजेंडर मेल असतील त्यांना. आणि अजून एक गोष्ट मला विचारायची, ट्रान्सजेंडर तुम्ही फिमेल किंवा मेल कन्सिडर करणार हे आयोगाने तुमच्यावर ठेवले, म्हणजे तुमचा अधिकार आहे तो का तो आयोग ठरवणार? नाही, आम्हाला कलेक्टर ऑफिस कडून म्हणजे ट्रान्सजेंडर सर्टिफाईड मिळतं सर्टिफिकेट. त्या सर्टिफिकेट नुसार ते म्हणजे स्पेसिफाय होतं की इफ यू आर अ ट्रान्सजेंडर मेल और ॲज अ मेल और फिमेल. नाही, पण त्याआधी म्हणजे सर्टिफिकेट काढण्याआधी ती चॉईस मला वाटते कुठे प्रकारे ते आपली पर्सनली चॉईस असते. फॉर एक्झाम्पल बाय बर्थ माझं जेंडर जर मेल असेल आणि माय सोल इज टुवर्ड्स द फिमेल, देन आय कन्सिडर ॲज अ ट्रान्सजेंडर फिमेल. येस. ओके. त्यानंतर तुम्हाला फिमेल साठी जो ग्राउंड क्रायटेरिया असेल तोच आम्हाला लागू असेल. आणि त्याच्यामध्ये जर मेल साठी जे ट्रान्सजेंडर असतील त्यांना मेलचा क्रायटेरिया असेल. ओके. तर सर्वप्रथम मॅडम आता आपण तुमचं शिक्षण काय झालेलं आहे, कारण मी असं ऐकलंय तुम्ही खूप उच्च शिक्षित आहात. माझं MTech पॉवर सिस्टम कम्प्लीट झालेलं आहे. मी BE इलेक्ट्रिकल कराडमध्येच कम्प्लीट केलेलं. त्याच्या अगोदर कराड गव्हर्नमेंटला मी डिप्लोमा कम्प्लीट केलेला होता. पण ट्रान्सजेंडर साठी कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन नसल्यामुळं मी आतापर्यंत कुठलीही एक्झाम देऊ शकत नव्हते. जेव्हा 2019ला नालसा जजमेंट फाईल झाला आणि ट्रान्सजेंडर असं थर्ड जेंडर कन्सिडर करण्यात आला, त्यानंतर हळूहळू 2021ला कर्नाटक सरकारनं 1% हॉरिझॉन्टल रिझर्वेशन दिलेलं होतं. पण महाराष्ट्रात अजून ती फॅसिलिटी नाहीये, त्यामुळं मी मॅटमध्ये केस फाईल केली. पण ह्या रिझल्टसाठी पण खूप स्ट्रगल करावं लागलं. म्हणजे मॅटची ऑर्डर पण गव्हर्नमेंट लवकर फॉलो करत नव्हतं. त्यामुळं बरेच 2022 ते आता 2024 असं 2 वर्ष इतर मुलांचा पण निकाल त्यामुळे रखडला गेलेला होता. म्हणजे बरंच मी इमोशनली, मेंटली, इव्हन इकॉनॉमिकल, फायनान्शियल सगळेच सफर करून, इव्हन मला एका संस्थेनं पण मदत केलेली, संग्राम उत्सव संस्था म्हणून सांगलीची होती, त्यांनी मला फंडिंग केलं. त्यामुळं मला हे सगळं शक्य झालं, कारण की मी सिंगल चाइल्ड आहे. आय डोंट हॅव एनी मदर अँड फादर, सो आय एम स्टेइंग अलोन. सिंगल पॅरेंट. आता तुम्ही ऑर्फन मध्ये आहे मी. येस. कारण की आम्हाला कसं फॅमिली सपोर्ट पण कमी असतो, पण तरी पण मला भरपूर सपोर्ट झाला माझ्या संस्थेकडून, माझे जे सहकारी आहेत त्यांच्याकडून. त्यामुळे मला निश्चितच याचा फायदा होईल. आणि माझी एवढीच अपेक्षा आहे की गव्हर्नमेंटनं जी मॅटची ऑर्डर आहे ती पुढे पर्यंत कंटिन्यू करावी. मे बी असं पण होईल की ते मॅटच्या ऑर्डरशी सॅटिस्फाय नसतील, मीन व्हाईल ते हायकोर्ट मध्ये पण हे होतील. आणि कसं असतं, ट्रान्सजेंडर ॲज इन कन्सिडर म्हणजे नाही का समाजातील खूपच दुर्बल घटक आहे. तुम्ही जर इतर लोकांना चान्स देत असाल तर आम्हाला पण चान्स दिला पाहिजे. आणि आजच्या ग्राउंड वरून मला असं वाटतं की आम्ही पण कुठल्या बाबतीत कमी नाहीये, आम्ही ही चांगल्या प्रकारे फिजिकली करू दिली तर निश्चित. येस. मला एक प्रश्न विचारायचा मॅडम, तुम्ही एवढं डिप्लोमा केलेला आहे, इंजिनिअरिंग केलेलं आहे, त्यानंतर MTech केलेलं आहे,
तर प्रायव्हेट क्षेत्राकडे न वळता तुम्ही एवढी 2 वर्षाची स्वतः लढाई लढून गव्हर्नमेंट क्षेत्राकडेच वळताय, तर तुमचं काय म्हणजे टार्गेट काय आहे किंवा एम काय आहे? ऍक्च्युली कसं असतं सर की प्रायव्हेटमध्ये मला पण मी थोडे दिवस काम करत होते, पण तुम्ही बघताय की अगदी एज्युकेटेड लोक पण जेंडर डिस्क्रिमिनेशनला बरेचसेच पुढाकार घेतात. म्हणजे जेंडर डिस्क्रिमिनेशन हा खूपच मला वाटतं की महिलांच्या बाबतीत तर होतं, तर मग विचार करा की ट्रान्सजेंडरला किती फेस करावं लागत असेल. तर मला असं वाटतं की एखाद्या सिस्टीम मध्ये आपल्याला चेंज करायचे असेल तर त्या सिस्टीम मध्येच आपण एंटर केलं पाहिजे. अदरवाइज इट इज इम्पॉसिबल ओके, टू ओके. म्हणजे बाहेरून राहून बदल आणण्यापेक्षा आपण त्याचा भाग आणि होऊन इट्स सेट त्यामध्ये अन बदल आणू एक्झाम्पल शकतो. की लोकांना सोसायटी समोर एक एक्झाम्पल सेट होईल. आणि मला असं वाटतं की मी एक आहे तर नेक्स्ट इयरला अजून 20 परत 50 असं संख्या वाढत जाईल. येतीलच कारण Yes, कोणीतरी एक्झाम्पल सेट करणं Exactly. गरजेचं असतं, त्यासाठी निश्चितच खूप प्रयत्न असतात. Yes, sir. आणि मला असं विचारायचं की तुम्ही जेव्हा लहानपणापासून आता तुम्ही ऑर्फन आहात असं पण सांगताय, किंवा ऑर्फन आहात म्हणजे पॅरेंट्स वारलेत का सोडून दिलं? कारण बऱ्याच ट्रान्सजेंडरचं हो. कसं होतं की त्यांच्या सोसायटीमध्ये त्यांना Exactly. पॅरेंटला एक रिस्पेक्ट असते आणि त्यांना असं वाटतं की आमच्या नातेवाईकामध्ये जर ही गोष्ट समजली तर समजली. त्यांचं काही नाव खराब होईल किंवा काय गोष्टी होतील, त्याच्यामुळे ते सोडून देतात. नाही, माझे पॅरेंट्स लहानपणी म्हणजे मी जवळजवळ दुसरीला असताना माझे वडील एक्सपायर झालेले आणि आई मी 10वीला असताना एक्सपायर झाली. त्याच्यानंतर भाऊ बहीण होते मला, ते मॅरिड आहेत. म्हणजे ते पण लक्ष देतात, पण आहे, शेवटी लक्ष. सोसायटीचं एक लिमिटेशन राहतं. बरोबर, त्यामुळं आपल्या जवळच्या लोकांना त्रास होण्यापेक्षा आपण त्यांच्यापासून लांब गेलेलं कधीही चांगलं, असं मी विचार करून स्टडीला सुरुवात केला. निश्चितच. आणि आता तुम्ही पाहताय, तुम्ही दोघी जणी होतात, त्यामध्ये तुम्ही एक जण क्वालिफाय करू शकलात, हो, बरोबर? येस सर. तर आम्हालाही असं वाटतं की या विद्यार्थ्यांनी या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे, कारण जेणेकरून काय होईल, एक समाजामध्ये एक एक्झाम्पल सेट होईल, येस सर. है ना? आणि त्याच्यातून जे नवीन तयारी करणारे आहेत त्यांना पण एक मार्गदर्शन मिळेल आणि Exactly. त्यांना एक जसं आपण म्हणतो की तयारी करण्यासाठी कोणीतरी हवं असतं, हो, sir. आपण सतत मोटिवेशन साठी कुणाला तरी शोधत असतो. शोधत तर असतो. निश्चितच अगदी, त्यामध्ये तुम्हाला ट्रान्सजेंडर जे मुली असतील तयार करणाऱ्या त्या पाहतील. मला एक अजून असा प्रश्न विचारायचा की मॅडम, तुम्हाला अजून काही डिस्क्रिमिनेशन फेस करावं लागतं म्हणजे या स्टेज पर्यंत तुम्ही प्री दिली होती 2022ला, त्यानंतर हे यामध्ये कायदे म्हणजे एक वेगळीच मेन्स होती याची, हो. आणि आता सिलेबस बदललेला आहे Yes, पुन्हा. sir. तर आता तुम्ही तयारी करताय का कुठली किंवा नाही, सध्या तरी माझं आता एज बघितलं तर 33 आहे रनिंग. ओके. आणि आतापर्यंत मी खूप फेसिंग केलेलं. आता इथून पुढे मला म्हणजे जे हातात येते ते पटकन अचीव करून पुढचं. येस सर. आणि यासाठी काय एज क्रायटेरिया म्हणजे तुम्हाला कुठला लागू होतो? आम्हाला मे बी आमच्या कास्टचा जो बाय बर्थ कास्ट माझी ओबीसी आहे, तर ओबीसीचा क्रायटेरिया लागू कास्टचा पडेल. बेनिफिट Yes, sir. याच्यामध्ये होतो निश्चितच. आणि अजून काही म्हणजे तुमच्याकडून काही नवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकाल? मला तर हेच वाटतं की आपण जर लोकांचं माइंडसेट चेंज करायचं असेल तर निश्चितच. आपल्याला नक्की स्ट्रगल करावं लागेल. आणि म्हणजे जो चेंज करतो तोच इतिहास घडवतो असं बरोबर. म्हणतात. बरोबर. तर मला असं वाटतं की जर चेंज घडत असेल तर आमच्यातल्या बऱ्याच लोकांनी पुढाकार घ्यायला हवा, बरोबर. एज्युकेशन घ्यायला हवं, स्ट्रगल करायला हवं. म्हणजे आमच्यातली बरीच लोक बेगिंग आणि नाही का इतर हो, गोष्टी कारण या करतात. प्रश्नावर मी येणारच होतो की कारण मी असं व्हॉट्सअपला कधी येत असतं की रेल्वे मधल्या एअर हॉस्टेस Exactly. म्हणजे ट्रान्सजेंडर किंवा सिग्नल वरती मागतात, तर म्हणजे तुम्ही कसं पाहता याच्याकडे? ऍक्च्युली सर कसं होतं, आता एक्झाम्पल सेट करतात. आता मीडियामध्ये बऱ्याच गोष्टी दाखवतात, तर ट्रान्सजेंडर एक फनी गोष्ट असंच दाखवलं बरोबर, जातं नाही का, त्यांची ते मजाक उडवणं मनोरंजन करणार किंवा- हे या बरोबर. गोष्टी. पण आपण बऱ्याच वेळा दाखवतो की बरेच, आता माझं स्वतःच एमटेक झाले तर हे कधी मीडियामध्ये समोर येत एक्सप्लोज नाही होत खरंच आहे. हे आपल्या समाजात तर हे जेव्हा लोक पॉझिटिव्हली घेतील त्याच वेळी लोकांचं माइंडसेट चेंज होईल. चेंज होईल. एक्झॅक्टली. आता हे एक्झाम्पल सेट झाल्यानंतर मला खात्री आहे की अजून भरपूर जण ट्राय करतील. आणि फक्त असं नाही की समाजात एक दुर्बल घटक प्रयत्न करतोय तर गव्हर्नमेंटनं पण त्यांना सहकार्य करायला हवं. निश्चितच. त्यांनी मॅचची ऑर्डर खरंच फॉलो करायला हवी. त्यांनी हायकोर्टमध्ये परत त्याच्यावरती रिपेटेशन न फाईल करता त्यांनी मॅचची त्यांचा ऑर्डर निर्णय फॉलो हा करून लागू त्यांनी तो निर्णय घ्यायला हवा असं मला वाटतं. निश्चितच. धन्यवाद मॅडम. आणि you so तुम्हाला much. स्पर्धा परीक्षेतील पुढील यशाकरता हार्दिक अगदी. शुभेच्छा. आणि आम्ही अपेक्षा करतो की तुमचं PSI मध्ये निश्चितच नक्की, सिलेक्शन नक्की, होईल आणि आम्ही तुमच्यापर्यंत कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो अगदी. जेणेकरून इंटरव्ह्यूच्या दिवशी आपली भेट हो, व्हायला. अगदी. धन्यवाद. थँक्यू सो मच.